Good morning to all of you. 31st August for the weakest on सब क्लासिफिकेशन अमंग SCs. आता बघा 2004 मध्ये जे आहे तर त्याच्या अगोदर काही स्टेट असं म्हणत होते की SC मध्ये सुद्धा म्हणजे शेड्यूल कास्ट मध्ये सुद्धा असे काही ग्रुप आहेत की ते खूपच जास्त वीक आहे. मग अशा ग्रुपसाठी काय केलं पाहिजे तर एक वेगळं अजून कोटा जो आहे तो त्याच्यामध्ये असला पाहिजे असं म्हटलं जात होतं. ठीक आहे. तर मग आता 2004 मध्ये एक सुप्रीम कोर्टने निर्णय दिला होता की जे पण असं करणं जे आहे तर ते शक्य नाही आहे. आता तो जो निर्णय आहे पुन्हा एकदा लास्ट इयरला परत त्याच्यात चेंजेस म्हणजे असं जे आहे तर ते करता येऊ शकतं ज्या स्टेटला वाटतं. त्याच्याशी रिलेटेड मग काही गोष्टी आहेत त्या ह्याच्यामध्ये आपण बघूयात. रेडी सगळे? Solve the closed test question. We have to fill the blanks properly in the given time, that is 30 seconds only. Then we will discuss the correct answer along with explanation. ठीक है? Ready सगळे? Let's start. Revisiting bar on states giving preference to the most marginalized among SCs is welcome. रिव्हिजिटिंग पुन्हा व्हिजिट करणं, पुन्हा विचार करणं. बार ऑन स्टेट्स राज्यांवरती जे काही बार करण्यात आलं होतं, जे काही निर्बंध लावण्यात आले होते ते गिव्हिंग प्रेफरन्स त्याला प्रेफरन्स देणं टू द मोस्ट मार्जिनलाइज अमंग एससीज इज वेलकम. हे जे आतापर्यंत बार करण्यात आलेलं होतं त्याला काय करण्यात आलंय पुन्हा एकदा मार्जिनलाइज त्याला वेलकम करण्यात आलेलं आहे, त्याचं स्वागत करण्यात आलंय. ठीक आहे. रेडी स्टार्ट. ओके चलो बोलो फास्ट आंसर. ई ठीक आहे. चला बघूया काय. द सुप्रीम कोर्ट हॅज गिवन कंजेंट रिझन्स फॉर reconsideration of the verdict given by a 5-judge bench in 2004 that state legislator have no power to create subclassification among the list of scheduled caste notified by the president. ठीक आहे. म्हणून करेक्ट आन्सर कोण असेल? ई. सुप्रीम कोर्टाने जे तर हे असं सांगितलं की कंजेंट रिझन, कंजेंट मीन्स प्रभावी ठोस ज्याला म्हणतो आपण, रिझन दिले, कारण दिलं काय की रिकन्सिडरेशन ऑफ द वर्डिक्ट, जे काही वर्डिक्ट करण्यात आलेलं आहे, स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे की जे कोणी दिले 5 जज बेंच, 5 जजनी मिळून त्यांचं जे बेंच होतं ते 2004 मध्ये त्यांनी जे स्टेटमेंट दिलं होतं की काय स्टेट लेजिस्लेचर, स्टेट मधल्या ज्या काही कायदा आणि सुव्यवस्था आहे त्यांना पॉवर नाही आहे की सब क्लासिफिकेशन क्रिएट करावं एससी या कॅटेगरीमध्ये नोटिफाईड बाय द प्रेसिडेंट. प्रेसिडेंटनी एकदा नोटिफाय केल्यानंतर परत त्यात सब क्लासिफिकेशन करणं हे त्यांच्या आधिपत्याखाली येत नाही असं कोर्टाने जे तर ते सुप्रीम कोर्टाने जे ते सांगितलेलं होतं. ठीक आहे. नोटिफाईड टू द प्रेसिडेंट नाही ना, नोटिफाईड बाय द प्रेसिडेंट. टू म्हणजे फक्त त्यांना सांगितलं, तर ते त्यांना नाही सांगितलेलं आहे तर काय केलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणून मग बाय जास्त करेक्ट राहील. ओके क्लिअर. चला नेक्स्ट. ओके बोलो. सांगा. हो बरं ठीक आहे. अ 5 जज बेंच हेडेड बाय जस्टिस अरुण मिश्रा. 5 जजचा एक बेंच होता जो की हेड कोण होते त्याचे? जस्टिस अरुण मिश्रा. न्यायाधीश कोण? अरुण मिश्रा हे जे तर ते हॅज अफर्म, त्यांनी अफर्म केलं म्हणजे सांगितलं द कॉम्पिटन्स, क्षमता ऑफ द, कॉम्पिटन्स मीन्स पॉवर किंवा क्षमता ऑफ द स्टेट्स टू गिव्ह प्रेफरन्शियल ट्रीटमेंट टू द वीकेस्ट अमंग द शेड्युल्ड कास्ट विदाउट डिप्रायव्हिंग अदर कास्ट ऑफ एनी बेनिफिट. डिप्राईव्ह सोबत नेहमी ऑफ येतं, लक्षात ठेवा. क्लोज टेस्टच्या क्वेश्चन मध्ये हा बऱ्याच वेळेस विचारला जातो, डिप्राईव्ह सोबत कोण असतो? ऑफ. ठीक आहे. डिप्रायव्हिंग अदर कास्ट ऑफ एनी बेनिफिट
पाच जजचं जे काही बेंच होतं, अरुण मिश्रा यांनी असं सांगितलं की राज्याला क्षमता आहे की तो प्रेफर करू शकतो शेड्यूल कास्टमध्ये जे, पण त्यामध्ये बाकीचे जे काही कास्ट आहेत त्यांना कोणत्याही पद्धतीचं त्यांच्या बेनिफिटमध्ये कमतरता झाली नाही पाहिजे. ठीक आहे. द कोर्ट हॅज नोटेड दॅट द एससी लिस्ट कंटेन्स मेनी कास्ट अँड कॅनॉट बी ट्रीटेड ॲज होमोजिनियस ग्रुप. मग कोर्टाने असं सांगितलं की ऑलरेडी एससी कास्ट जे लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये जे तर बऱ्याचशा कास्ट ऑलरेडी कन्सिडर केलेल्या आहे, कॅन नॉट बी ट्रीटेड ॲज होमोजिनियस ग्रुप. आणि म्हणून त्यांना सगळ्यांना होमोजिनियस म्हणजे कसं, सगळ्यांना एकत्र सारखीच असतात असं हा जो ट्रीट करणं जे हे त्यांना तशा पद्धतीचं ट्रीट नाही केलं पाहिजे. म्हणजे काय, त्यात पण काही जास्त म्हणजे त्या ग्रुपमध्ये सुद्धा काही वीक असू शकतात, काही विकर असू शकतात, काही विकेस्ट असू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. मग डिप्राईव्ह सोबत कोण येणार, ऑफ. सो द करेक्ट आन्सर इज सी. नेक्स्ट, थर्ड. ओके. ठीक आहे, चला बघूयात काय. इट हॅज रिकग्नाइज द ऑब्लिगेशन ऑफ स्टेट्स टू आयडेंटिफाय फॉर प्रेफरन्शियल ट्रीटमेंट दोज सेक्शन्स विदिन द एससी कम्युनिटीज. बघा, असं रिकग्नाइज करण्यात आलं किंवा असं सांगण्यात आलं की ऑब्लिगेशन ऑफ स्टेट्स, स्टेट राज्यांवरती हे ऑब्लिगेशन आहे, बंधनकारक आहे. काय, टू आयडेंटिफाय फॉर प्रेफरन्शियल ट्रीटमेंट. प्रेफरन्शियल ट्रीटमेंट द्यायची कुणाला, विदिन द एससी कम्युनिटीज. जे काही एससी कम्युनिटीज आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा प्रेफरन्स जे आहे ती ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. टू होम, ज्यांना रिझर्वेशन बेनिफिट्स हॅड नॉट ट्रिकल्ड डाऊन. ट्रिकल्ड डाऊन मीन्स व्हॉट, एखाद्या गरीब जे म्हणतो आपण, समजा ग्रॅज्युअली बेनिफिट द पुअरेस्ट ॲज अ रिझल्ट ऑफ इन्क्रीजिंग वेल्थ ऑफ द रिचेस्ट. म्हणजे जे रिच लोक आहेत त्यांची वेल्थ जी वाढणं, त्यामुळे गरिबांना अजून बेनिफिट होणं त्या माध्यमातून. तर ते जे आहे समजा, तर हे ट्रिकल्ड डाऊन. ठीक आहे. म्हणजेच काय, रिझर्वेशन बेनिफिट्स हॅड नॉट ट्रिकल डाऊन, त्यांना इम्प्लिमेंट केले जात नाही किंवा त्यांना बेनिफिट मिळत नाही. अँड वेअर इन द सेम स्टेट ऑफ बॅकवर्डनेस फॉर डिकेड्स. मग एससी कॅटेगरी मधलेच जे काही असे लोक आहेत की ज्यांना, गरीब जनता की ज्यांना तो जो इफेक्ट व्हायला पाहिजे, काही लोक म्हणजे श्रीमंत आहेत त्यांच्यापेक्षा त्याच कॅटेगरी मधले ज्या बाकीचे गरीब असणारे ते मागच्या दशकांपासून, काय झालं, दशक मीन्स 10 वर्षांच्या काळापासून अजून सुद्धा बॅकवर्डलाच जात आहेत. मग अशा लोकांसाठी जे तर काय असलं पाहिजे, प्रेफरन्स देणं जे ते करू शकता. द बेंच हॅज डिसअग्रीड विथ द फॉर्म्युलेशन इन EV Chennai versus state of Andhra Pradesh that classifying scheduled caste into groups अमाऊंट टू असतं. अमाऊंट सोबत काय येईल, टू. ए वाला ऑप्शन. अमाऊंट्स ऑफ नाही येणार, अमाऊंट टू, की ज्यामध्ये काय असतील, काय, टिंकरिंग मीन्स बदल करणं, विथ द प्रेसिडेन्शियल लिस्ट. ठीक आहे. मग बेंचनी काय केलं की डिसअग्री केलं की 2004 मधलं काय, विथ द फॉर्म्युलेशन इन EV चेन्नई वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश. ही जी केस आहे 2004 मधली, दॅट क्लासिफाईंग, की ज्या माध्यमातून शेड्युल्ड कास्ट जे त्यांना काय केलं पाहिजे, वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये, ज्या ग्रुपच्या माध्यमातून फेरबदल केले जातील, कशामध्ये, प्रेसिडेन्शियल लिस्टमध्ये बदल करणं, याला त्या बेंचनी काय करून टाकलं होतं, डिसअग्रीड केलेलं होतं. ठीक आहे. म्हणून इथं कोण असेल, मग अमाऊंट्स टू. एक जणांचा बरोबर आहे, बाकीच्यांनी ई सांगितलं होतं. ठीक आहे. कळलं, ऑफ का बरं नाही आणि टू का बरं, अमाऊंट्स टू. ठीक आहे. अमाऊंट ऑफ, प्राइस ऑफ तसं वापरलं जाऊ शकतं एखाद्या वस्तूच्या सोबत. मग ग्रुप्स अमाऊंट टू कशामध्ये तरी इन्क्लूड होणं, म्हणून मग अमाऊंट टू येईल. ओके. चलो नेक्स्ट.
ओके बोलो. ठीक आहे बघू. Also, the Constitution has been amended in 2018 to introduce Article 342A, under which the President notifies, in consultation with the states, the list of backward classes. बघा, also the Constitution has amended. Constitution ने काय केलं, संविधानात अमेंडमेंट करण्यात आली. कधी? 2018 मध्ये. ठीक आहे. ज्या अमेंडमेंटच्या माध्यमातून काय होतंय, टू इंट्रोड्यूस आर्टिकल 342, 342 ए हा जो आर्टिकल आहे तो ऍड करण्यात आला, ज्या माध्यमातून प्रेसिडेंट हे काय करतात, नोटिफाय करतात स्टेटच्या, राज्यांच्या सोबत डिस्कस करून जे बॅकवर्ड क्लासेसची जी लिस्ट आहे ती नोटिफाय करतात, विथ अ कॅव्हिएट सिमिलर. कॅव्हिएट काय असतं, त्याला वॉर्निंग वगैरे म्हणतो आपण लीगल पद्धतीची, सिमिलर टू द वन्स इन रिस्पेक्ट ऑफ शेड्युल्ड कास्ट. मग शेड्युल्ड कास्ट मध्ये जे आहे तर तशा पद्धतीची जी वॉर्निंग आहे ती देण्यात आली होती आर्टिकल 341च्या माध्यमातून. अँड शेड्युल्ड ट्राईब्स, आणि शेड्युल्ड ट्राईब्स साठी 342, दॅट पार्लिमेंट कॅन मेक इन्क्लुजन्स ऑर एक्सक्लुजन इन द लिस्ट, अँड दॅट वन्स सच अ चेंज इज नोटिफाईड, इट शॅल नॉट बी डायडॅश बाय एनी सबसिक्वेंट नोटिफिकेशन. व्हॅरीड, व्हेरीफाय करणं किंवा व्हॅरी करणं कोणत्याही दुसऱ्या एखाद्या नोटिफिकेशन शिवाय नाही होणार. नॉट बी एन्श्युरिंग नाही येणार. का बरं? बाय आलेले आहे म्हणजे वरचा तिसरा फॉर्मच पाहिजे, म्हणून मग एन्श्युअर करणं किंवा व्हॅरी करणं, तर व्हॅरी नाही झालेलं पाहिजे. एन्श्युअर करणं, खात्री करून घेणं नाही चालणार, म्हणून मग व्हॅरी. इट शॉल नॉट बी व्हॅरीड. मग जे काही आर्टिकल आहेत काय करण्यात आलं, प्रधानमंत्री कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे काही अमेंडमेंट करण्यात आला 2018 मध्ये, त्यानुसार 342A हा जो आहे तो ऍड करण्यात आला, ज्या माध्यमातून काही कास्ट जे आहेत त्या ऍड केलं जाऊ शकतं त्यांना, किंवा त्यांना काढून पण टाकलं जाऊ शकतं. ओके, नेक्स्ट करा ट्राय. बोलो. ओके बघा, what is the effect of this? The court says it could mean dash. Just as the backward class list can be divided into backward and more backward, the same could be done among SCs too. काय म्हणणे, बोलो फास्ट, पटपट सांगा. What is the effect of this? मग याचा परिणाम काय झाला? The court says, कोर्ट असं म्हणतं की it could mean dash, it could mean that. ठीक आहे, करेक्ट असेल डी. जस्ट ऍज द, हो बऱ्याच जणांचं आलंय, व्हेरी गुड. जस्ट ऍज द BC बॅकवर्ड क्लासमध्ये जसं डिवायडेड इंटू बॅकवर्ड अँड मोर बॅकवर्ड, जसं बॅकवर्ड क्लासमध्ये 2 कॅटेगरी येतात, बॅकवर्ड आणि मोर बॅकवर्ड, इन द सेम वे SCs मध्ये सुद्धा ते केलं जाऊ शकतं. ओके, नेक्स्ट करा ट्राय. ओके, बर. क्लियर, बोलो. डी बर ठीक आहे, चेक करू. As EV Chennai is also a verdict by a bench with a strength of 5. मग जर आपण बघितलं की त्यावेळेस सुद्धा ते काय करण्यात आलं होतं, 5 जणांचं मिळून जे तर त्या बेंचने ते सांगितलं होतं, द मॅटर हॅज बीन रेफर टू अ लार्जर बेंच. मोठ्या बेंचला सुद्धा ते काय करण्यात आलं होतं, पुढे सांगण्यात आलं होतं, रेफर करण्यात आलं होतं. इफ द जजमेंट इज रिकन्सिडर, जर हे जजमेंट पुन्हा रिकन्सिडर करण्यात आलं, इट वुड प्रोव्हाइड वेलकम रिलीफ टू स्टेट्स दॅट विश टू फुलफिल देअर ऑब्लिगेशन
डायडॅश द कास्ट. बघा काय म्हणते, जर समजा असं खरंच झालं तर काय होईल की ह्या ज्या पद्धतीने काय म्हणलं आता बघा, जर जजमेंट जे आहे ते जर रिकन्सिडर केलं जात आहे, त्याचा पुनर्विचार जर केला जातोय, तर ते काय असेल की खरंच कोणासाठी हे असेल ऑब्लिगेशन टू द स्टेट्स, त्या स्टेटला, ज्या स्टेटला काय करायचं, ऑब्लिगेशन टू द कास्ट विदिन द एससी कम्युनिटीज दॅट हॅव मेड द लिस्ट प्रोग्रेस. काय होईल, जे पण स्टेटचं काय होतं ऑब्लिगेशन टू, मग जे ऑब्लिगेशन होतं, काय ऑब्लिगेशन होतं की किंवा त्यांना काय करायचं होतं, ज्या स्टेटला हे इम्प्लिमेंट करायचं होतं एससी कम्युनिटीज मध्ये पुन्हा सबकास्ट करणं, हे काय होऊ शकतं, तर त्यांना ते रिलीफ असू शकतं, त्यांच्यासाठी ती चांगली गोष्ट आहे. ओके, नेक्स्ट करा ट्राय. इन द प्रेझेंट केस द अफेक्टेड स्टेट वॉज पंजाब. या केसमध्ये जे पंजाब हे अफेक्ट होईल, विच वॉन्टेड टू गिव्ह प्रेफरन्स टू बाल्मिकीज अँड मजाबी सिक्स अमंग सीट्स रिझर्व फॉर एससी कॅन्डिडेट. याचा परिणाम हा कुणासाठी जास्त होऊ शकतो, पंजाब जास्त याने काय होऊ शकतं, अफेक्ट होऊ शकतं, की ज्यांना काय करावं असं वाटत होतं, बाल्मिकीज अँड मजाबी सिक्स जे आहे त्यांना एससी कॅन्डिडेट्स मध्ये जे सीट्स आहे त्यामध्ये ऍड करायचं होतं, बट द मेजर वॉज स्ट्रक डाऊन बाय द हायकोर्ट सायटिंग ईव्ही चिन्हाय. मग जो काही आताच्या याने जे मेजर वॉज स्ट्रक डाऊन बाय द हायकोर्ट, हायकोर्टाने काय करण्यात आलं, स्ट्रक डाऊन, थांबवण्यात आलं. तामिळनाडू हॅज ऑल्सो कार्ड आउट 3% कंपार्टमेंट फॉर अरुंधतीयर्स. अरुंधतीयर्स हा ही जी कास्ट आहे समजा, त्यासाठी 3% जो कोटा आहे तो कार्ड आउट, तो करण्यात आला विदिन द 18% एससी कोटा. मग जर आपण बघितलं तर तामिळनाडूमध्ये पण काय करण्यात आलं, एससी कोटा जो होता तो काय होता, त्या एससी कोटा 18% जो आहे त्यापैकी 3% कोटा जो आहे तो कोणाला देण्यात आला, अरुंधतीयर्सला देण्यात आला. सच अफर्मेटिव्ह ऍक्शन प्रोग्राम्स विल बी प्रोटेक्टेड. हे जे असे अफर्मेशन, हे असे जे प्रोग्राम्स आहेत त्या माध्यमातून काय होईल, प्रोटेक्ट केले जाईल, म्हणजे सांभाळले जातील. डायडॅश अ लार्जर बेंच ओव्हरटर्न्स द चिन्नाय फॉर्म्युलेशन इफ, साहजिक आहे, डी सगळ्यांचं आलंय करेक्ट, व्हेरी गुड. पुढे, इफ अ लार्जर बेंच ओव्हरटर्न्स द चिन्नाय फॉर्म्युलेशन. ते जे काही चिन्नाय हा यांनी जे म्हणजे फॉर्म्युलेशन ते जे होतं, तो जो डिसिजन होता त्याला जर चेंज केलं जात आहे, तर त्या माध्यमातून हे सगळे जे पर्सेंटेज आहे एससी मधले जे काही सगळ्यात म्हणजे त्यातल्या त्यात विकेस्ट जो ग्रुप आहे त्यांना सपोर्ट करणारा किंवा त्यांना प्रोटेक्ट करणारा होऊ शकेल. ओके, नेक्स्ट करा ट्राय. ओके, सगळ्यांना आलं पाहिजे पटपट. चलो देखते हैं. However, the outcome may not be an unmixed blessing for Dalits at large. जर आपण बघितलं तर याचा जो काही आउटकम असेल, रिझल्ट असेल, तो अनमिक्स्ड ब्लेसिंग्स फॉर दलित्स ॲट लार्ज. दलितांचा विचार केला तर त्यांच्या दृष्टिकोनातनं अनमिक्स तेवढ्या मिक्स ब्लेसिंग्स ज्या आहेत त्या नाही भेटणार. रिसेंट ज्युरिस्प्रुडन्स काय असतं, त्याचा अर्थ न्यायशास्त्र. इज वीर मीन्स टर्न, सडनली बदल होणे. वेअरिंग टुवर्ड्स द व्ह्यू दॅट द क्रिमिलियर कन्सेप्ट,
मग आत्ताचा जर आपण बघितला शुड बी अप्लाइड डायडॅश SC अँड SC कॅन्डिडेट्स टू. मग सध्याचं जे काय आपण बघितलं ज्युरी न्यायशास्त्र जे आहे ते काय सांगतं की असा व्ह्यू असला पाहिजे की त्यामध्येच क्रिमिलियर ही जी कन्सेप्ट आहे ती अप्लाय केली गेली पाहिजे SC आणि ST या कॅटेगरीसाठी. ओके, नेक्स्ट. बोलो. Given the operation means force देणं, ऑपरेशन अँड मार्जिनलायझेशन दलित कंटिन्यू टू फेस. मग जर आपण बघितलं की ऑपरेशन ज्यांना दबाव तंत्र किंवा मार्जिनलायझेशन दलितांना जे फेस करावं लागतं, इट इज अ मूड क्वेश्चन वेदर दिस इज द अप्रोप्रिएट टाइम टू बिगिन. मग जर आपण बघितलं की हा इट इज अ मूड क्वेश्चन. मूड म्हणजेच काय, डिस्प्युटेबल, ज्याच्यावरती काय केलं जाऊ शकतं, डिस्प्यूट केलं जाऊ शकतं. वेदर दिस इज अप्रोप्रिएट टाइम, हे करण्यासाठी हा अप्रोप्रिएट टाइम आहे का टू बिगिन dash some of them on the ground that they are better off than the rest of the community. आता इथं बेटर म्हटलेलं आहे. मग बेटर म्हणजे चांगले. मग जे चांगले ज्या दलितांमध्ये किंवा SC ST मध्ये जे चांगले त्यांना काय केलं जाणार, इन्क्लूड केलं जाणार का त्यांना एक्सक्लूड केलं जाणार, एक्सक्लूड केलं जाणार. म्हणून मग करेक्ट आन्सर असेल डी, दिल्ली. कारण काय, जर त्यांना आपण जर वीक सेक्शनला जर आपण प्रेफरन्स देतोय तर ऑटोमॅटिकली जे ऑलरेडी त्या ग्रुपमध्ये असून पण जे श्रीमंत आहे किंवा रिच कॅटेगरीमध्ये आहे किंवा त्यांची परिस्थिती सुधारलेली आहे तर त्यांना काय करतील, एक्सक्लूड करतील. मग खरंच हा क्वेश्चन आहे की दलितांमधल्याच काही लोकांना की जे लोक बऱ्यापैकी चांगले आहेत त्यांना आत्ताच एक्सक्लूड करण्याची योग्य वेळ आहे का. ठीक आहे, पुढे अँड लास्ट. बघा, the concern should be less about the creamy layer occupying posts under SC quota and more about ensuring adequate representation to the most marginalized status Dalits. सांगा सी सी सी. बर, ठीक है, चलो देखते हैं आगे. द कन्सर्न, भीती किंवा विचार करणं, शुड बी लेस अबाउट द क्रिमिलियर. क्रिमिलियर जे आहे त्यांच्याबद्दल ऑक्युपाईंग पोस्ट, ते लोक पोस्ट ऑक्युपाय करतायत अंडर SC कोटा अँड मोर अबाउट एन्श्युरिंग, यापेक्षा जास्त काय, एन्श्युरिंग खात्री करून घेणं, ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन टू द मोस्ट मार्जिनलाइज्ड अमंग दलित्स. करेक्ट आहे, अमंग येईल कारण काय, भरपूर दलित जे आहेत त्यांच्यामधला कोटा जो आहे. म्हणजेच काय, कोणाबद्दल काळजी वाटते की कमी क्रिमिलियर जो कोटा आहे त्याच कोट्यामधनं जास्तीत जास्त पोस्ट ऑक्युपाय करताय, यापेक्षा जास्त ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन टू द मोस्ट मार्जिनलाइज. मग जे काही मार्जिनलाइज आहे, ज्या दलितांना खरंच त्यांच्या साठी ते रिझर्वेशन करण्यात आलेलं आहे त्यांच्याबद्दल, त्यांच्यामधलं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचणं जास्त गरजेचं. म्हणून मग मार्जिनलाइज अमंग दलित. ठीक आहे, ओके, थँक्यू, गुड डे टू ऑल ऑफ यू. चलो बोलो स्कोर.